नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. चोरला घाट परिसरात सुमारे 400 कोटी रुपयांच्या लुटीचा संशय व्यक्त करण्यात आला असून या संदर्भात नाशिकचे पोलीस अधीक्षकांनी बेळगाव पोलिसांना अधिकृत पत्र पाठवले आहे. 6 जानेवारी रोजी नाशिक एसपींकडून हे पत्र प्राप्त झाल्याची माहिती बेळगावचे पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिली. आज रविवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एसपी रामराजन यांनी सांगितले की 16 ऑक्टोबर रोजी सुमारे 400 कोटी रुपयांची रक्कम लुटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी संदीप पाटील नावाच्या व्यक्तीचे अपहरण झाल्याची नोंद असून तसेच विशाल नायडू यांचे नाशिकमध्ये अपहरण झाल्याचेही तपासात उघड झाले आहे. बेळगाव पोलिसांनी संदीप पाटील यांची चौकशी केली असता अपहरणकर्त्यांनी त्यांच्यासमोर पैशांच्या दरोड्याबाबत कबुली दिल्याचे संदीपने पोलिसांना सांगितले आहे. घटना चोरला घाटात घडल्याचा संशय असल्याने या प्रकरणी कोणीही तक्रार दिल्यास बेळगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येईल असे एसपी रामराजन यांनी स्पष्ट केले. तसेच या घटनेचे साक्षीदार किंवा पीडित व्यक्तींनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. संशयास्पद फिरणाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली असता ते सराईत चोरटे असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुदकप्पा लक्ष्मप्पा हुरळी संगटी वय 29, लक्ष्मण सत्यप्पा नंदी वय 31, सिद्धप्पा लक्कप्पा दलवाई वय 48 आणि लक्ष्मप्पा हुरळी संगटी वय 61 सर्वजण राहणार कनसगिरी तालुका गोकाक या चौघांना अटक केली आहे. बेळगाव शहरामध्ये अलीकडे घडलेल्या चोरी प्रकरणांच्या तपासासाठी पोलिसांनी शोध मोहीम राबवली असून हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेन्नवर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक बी के मिटगार व त्यांचे सहकारी पथक गस्तीत असताना 4 जण संशयास्पदरित्या आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या आधी त्यांनी चोरी केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 5,33,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांकडून नट बोल्ट असलेली सुमारे 20 किलो वजनाची एक पोते यासह अन्य 32,000 पर्यंत वस्तू व चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन, स्टील रिंग पाना आणि मेटल कटर मशीन असा एकूण 5,33,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बेळगाव टिळकवाडी परिसरातील शुक्रवार पेठेतील श्री इस्कॉन मंदिराजवळील मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य शामियानात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महामहोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. आज रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. यासोबतच मंदिराच्या प्रांगणात भव्य यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून येत आहे. दरम्यान आज रविवार सायंकाळी युवकांसाठी भगवद्गीता प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून उपस्थित सर्व भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या धार्मिक यात्रेमध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासह अमेरिका व इतर परदेशातील हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला आहे. या महामहोत्सवासाठी इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज, श्री दयालचंद प्रभू तसेच परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज उपस्थित राहून भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. या पवित्र कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यातील कंगराळी खुर्द गावच्या हद्दीमध्ये राहुल बाबू चव्हाण या तरुण शेतकऱ्याच्या जवळपास 12 ट्रॅक्टर गवताच्या गंजी जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये शेतकऱ्याचे जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असून कोणीतरी खोडसाळपणा करत गंजी पेटवून दिली असल्याचा संशय शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. राहुल बाबू चव्हाण या तरुण शेतकऱ्याचा दुग्ध व्यवसाय हे अर्थार्जनाचं मुख्य साधन आहे. त्याच्याकडे अनेक जनावरे आहेत. उन्हाळ्यात चाऱ्याची सोय व्हावी म्हणून सुमारे 12 ट्रॅक्टर गवत राहुलने रचून ठेवल्या होत्या. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या गवताच्या गंजीला आग लागून संपूर्ण गवत जळून खाक झाले. शेताकडे गेलेल्या राहुलला गवताच्या गंजीला आग लागल्याची माहिती दिली.
राहुल माघारी आला, परंतु गवत वाळलेले असल्याने व ऊन असल्याने आग विझवणं शक्य झालं नाही. गावातील इतर नागरिकही मदतीसाठी धावले होते, परंतु कोणालाही काहीच करण्याची संधी मिळाली नाही. जनावरांसाठी मोठ्या कष्टाने गोळा करून ठेवलेला चारा डोळ्यांदेखत जळून नष्ट झाला. कृषी सहाय्यकांना पंचनामा करण्यासाठी तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले असून शेतकऱ्याला काहीतरी नुकसान भरपाई मिळेल यासाठी ग्रामपंचायत उपाध्यक्ष कल्लापा पाटील प्रयत्न करत आहेत. हत्तीच्या कळपाने निलावडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कांजळे, कबनाळी, आंबोळी या परिसरातील शिवारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हत्तींची मजल गावापर्यंत पोहोचली असून परसातील झाडेही शिल्लक राहिलेली नाहीत. शनिवारी पहाटे कांजळे येथील शेतकरी विनायक मुतकेकर यांच्या शेतातील 200 केळीची व 5 नारळाची झाडे हत्तींनी जमीनदोस्त केली आहेत. आंबोळी येथील विष्णू पाटील यांच्या केळीच्या बागेतील झाडांचेही कळपाने मोठे नुकसान केले आहे. 2 दिवसांपूर्वी कबनाळी येथील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उन्हाळी लागवडीच्या भात पिकाचे कळपाने अतोनात नुकसान केले होते. त्यानंतर याच परिसरात कळप ठाण मांडून आहे. कळपासोबत लहान पिल्ले असल्याने रात्री ज्या भागामध्ये कळप वास्तव्याला आहे, दिवसाही त्याच परिसरात कळपाचा वावर आहे. आंबोळी व कांजळे या गावांच्या दरम्यान असलेल्या शेतवडीमध्ये ऊस लावणीच्या कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना सकाळी 9च्या सुमारास मुदकेकर यांच्या शिवारात पिल्लासोबत तळ ठोकून असलेला हत्ती दृष्टीस पडला. माणसाची चाहूल लागताच हत्ती आक्रमक बनला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिथून पळ काढला. या भागातील ऊस पीक कमी झाल्याने हत्तींनी आता केळी व नारळाच्या बागांकडे आपला मोर्चा वळवला असल्यानं शेतकरी भयभीत झाला आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने किल्ले रायगड येथून सुरू होणाऱ्या मराठी सन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर रविवारी रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे व क्रांतीभूमीला कार्यकर्त्यांनी भेट देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. महाड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले चवदार तळे सामाजिक समतेच्या लढ्याचे प्रतीक मानले जाते. अस्पृश्य समाजाला पाण्याचा वापर करण्यास मज्जाव असलेल्या या तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. 20 मार्च 1927 रोजी झालेल्या या आंदोलनामुळे चवदार तळ्याचे पाणी समाजातील सर्व घटकांसाठी खुले झाले आणि सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला. याच ऐतिहासिक वारशाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी चवदार तळ्याला भेट देत बाबासाहेबांच्या पुतळ्यास मानवंदना अर्पण केली. यावेळी चवदार तळे स्मारक समितीचे अध्यक्ष रवींद्र साळवे यांनी उपस्थितांचे स्वागत करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. सीमाप्रश्नी सीमावासियांच्या हक्कासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमात स्मारक समितीचे प्रशांत जाधव, दीपक घाडगे, प्रदीप सकपाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्राणी संग्रहालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच प्राण्यांची सोय व नियमित देखभाल झाली पाहिजे अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पाहणी दरम्यान त्यांनी प्राणी संग्रहालयातील अक्का कॅफे तसेच मासे संग्रहालय येथे भेट देऊन तेथील सुविधा, स्वच्छता व एकूण व्यवस्थापनाची तपासणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध बाबींविषयी सविस्तर माहिती घेण्यात आली. या दौऱ्यावेळी जिल्हा पंचायत नियोजन संचालक रवी बंगारे पन्नवर, जिल्हा पंचायत उपसचिव बसवराज अडवीमठ, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता किरण घोरपडे, बेळगाव तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी यशवंत कुमार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा मंदिराच्या दानपेटीमध्ये यंदा विक्रमी दान जमा झालंय. मंदिराच्या दानपेटीतून तब्बल 1,99,00,000 रुपयांची देणगी जमा झाली असून यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि परदेशी चलनाचाही समावेश आहे. जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत दानपेटी उघडून मोजदाद करण्यात आली. या प्रक्रियेत धर्मादाय खाते, जिल्हाधिकारी कार्यालय, मंदिर विकास प्राधिकरण, तहसील कार्यालयातील अधिकारी तसेच बँक कर्मचारी सहभागी होते.
दरम्यान दानपेटीतून अमेरिका, युरोप, ओमान आणि कॅनडाचे चलन सापडले. त्यामध्ये 20 अमेरिकन डॉलर, 10 व 5 युरोच्या नोटा, 100 ते 1 ओमानी रियाल तसेच 20 कॅनेडियन डॉलरच्या 5 नोटा आढळून आल्या. याशिवाय भारतीय चलनातील बंद करण्यात आलेल्या 1,000 रुपयांच्या 500 नोटा आणि 2,000 रुपयांची एक नोटही दानपेटीमध्ये सापडली असल्याची माहिती मंदिर विकास प्राधिकरणाचे समन्वयक नागरत्न यांनी दिली आहे. भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेले हे दान रेणुका यल्लम्मा मंदिराच्या इतिहासातील एक विक्रमी दान मानलं जात आहे. बेळगाव तालुक्यातील हालभावी गावाच्या हद्दीत असलेल्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस अर्थात ITBP प्रशिक्षण केंद्रास वंटमुरी ग्रामपंचायत व संबंधित विभागांकडून आवश्यक ते सहकार्य मिळावे असे निर्देश जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे यांनी दिले. ITBP प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी हालभावी गावामध्ये सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अंथरण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रशिक्षण केंद्रासाठी नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी ITBP प्रशिक्षण केंद्राचे डेप्युटी जनरल ब्रिगेडियर संदीप जुंजा यांनी फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन CEO राहुल शिंदे यांनी दिले. तसेच प्रशिक्षण केंद्रात देशभरातून प्रशिक्षणार्थी येत असल्याने हाळभावी गावामध्ये व परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले. दररोज कचऱ्याची विल्हेवाट लावावी तसेच भटक्या कुत्र्यांचा त्रास होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. विश्वकर्मा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात आज रविवारी कळस, कालिकादेवी व काळभैरव मूर्तींची भव्य मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली. या मिरवणुकीची सुरुवात गोवाबेस येथील दत्त मंदिरातून करण्यात आली. विश्वकर्मा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या मिरवणुकीत कालिका देवीच्या प्रतिष्ठापनेची मूर्ती सहभागी असून मिरवणूक जुना PB रोडवरील रेणुका मंदिरापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर ही मिरवणूक SPM रोड मार्गे पुढे जात असून 6 फेब्रुवारी रोजी प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त हळदी कुंकू, महाप्रसाद तसेच भजन, कीर्तन आणि प्रवचनांचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या भक्तिमय मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं आणि श्रद्धेचं वातावरण निर्माण झालं आहे. अंत्यविधी सुरू असताना सरणावर डिझेल मारताना अचानक भडका उडल्याने 2 जण भाजून जखमी होण्याची घटना मळवीवाडी येथे काल शनिवारी सायंकाळी 6च्या दरम्यान घडली. रमेश मंगेश पाटील व शिवाजी लक्ष्मण पाटील अशी या दुर्घटनेत भाजलेल्या युवकांची नावे आहेत. तुडये ग्रामपंचायत हद्दीतील मळवीवाडी येथील कृष्णा रामू पाटील यांचे 70व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी 5:30 वाजता गावाजवळच असलेल्या स्मशानभूमीत करण्याची तयारी केली. मृतदेह अग्नी देण्यासाठी मांडण्यात आलेल्या लाकडांच्या सरणावर ठेवण्यात आला. अग्नी देण्यापूर्वीचे सर्व विधी पार पडले. अग्नी जोरात पेट घ्यावे म्हणून 5 लिटरच्या प्लॅस्टिक कॅनमधून आणण्यात आलेले डिझेल एका ग्रामस्थाने शिडकवण्यास सुरुवात केली. एका बाजूने तो दुसऱ्या बाजूला गेला. भडकलेल्या आगीने डिझेलच्या कॅनमध्ये शिरकाव केला आणि कॅनमधील डिझेलने जोरात पेट घेतला. क्षणात बाजूला उभे असलेले रमेश व शिवाजी यांच्या अंगावर अग्निज्वाला आल्याने त्यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. अचानक घडलेल्या या घटनेने एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी कपडे काढत आग विझवली. दोन्ही जखमींना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. कोवाड गावाजवळील ताम्रपर्णी नदीकाठावर पुन्हा एकदा मगरीचं दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. काल शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कोवाड येथील जॅकवेलजवळ नदीत मगर स्थिरपणे पाण्यावर तरंगताना दिसून आली. या मगरीचं दर्शन गजानन मनगुतकर, सुभाष हुंदळेवाडकर आणि फिरोज शेख यांना झाले. त्यांनी ही माहिती तात्काळ परिसरातील नागरिकांना दिली. कोवाड नदीपात्रामध्ये दररोज अनेक ग्रामस्थ कपडे धुण्यासाठी येतात. तसेच शेकडो नागरिक पोहून आंघोळीचा आनंद घेत असतात. मात्र जॅकवेल जवळच मगरीचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वीही या नदीमध्ये मगरीचं दर्शन झाल्याच्या घटना घडल्या असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी नदीत उतरणं टाळावं असं आवाहनही करण्यात येत आहे. गोव्याहून नारळ घेऊन बेळगावात आलेल्या ट्रकमधून एक दुर्मिळ आणि बिनविषारी साप आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बेळगाव येथील नारळ व्यापारी जसवंत गोरल यांच्या दुकानात माल उतरवत असताना ट्रकच्या शेवटच्या पोत्याखाली हा साप आढळून आला. प्रकार लक्षात येताच गोरल यांनी तातडीने सर्पमित्र आनंद चिट्टी यांना पाचारण केले. चिट्टी यांनी सुरक्षित पद्धतीने सापाला ताब्यात घेतले. हा साप डुरक्या घोणस या सापांच्या उपजातीतील विटेकरी मांडूळ असल्याचे त्यांनी सांगितले. हा साप अत्यंत दुर्मिळ, बिनविषारी असून साधारण 3 वर्षांचा आणि 2 फूट 8 इंच लांबीचा आहे. विटेकरी मांडूळ हा साप महाराष्ट्र ते केरळ या किनारपट्टी भागात आढळतो. भुसभुशीत जमीन, दगडविटांचे ढिगारी ही त्याची नैसर्गिक वास्तव्याची ठिकाणे असून उंदीर, पाली व सरडे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. हा साप अंडी न घालता साधारण 6 ते 7 पिल्लांना जन्म देतो. दरम्यान सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी साप ताब्यात घेतल्यानंतर त्याची शेपूट कापलेली आणि तोंड चिकटलेले असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा साप यापूर्वी कोणीतरी हाताळल्याची शक्यता सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी व्यक्त केली आहे. वन अधिकारी प्रशांत यांच्या सहकार्याने या दुर्मिळ सापाला सुरक्षितपणे गोवा वन क्षेत्रात मुक्त करण्यात आले. शहापूर येथील महात्मा फुले परिसरात पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला पेव्हर्स काढण्यात आले होते. सदर काम अनेक दिवसांपूर्वी पूर्ण झालं असलं तरी काढलेले पेव्हर्स अद्याप फुटपाथवरच पडून आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पेव्हर्समुळे पादचाऱ्यांना चालताना अडथळा निर्माण होत असून ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रात्रीच्या वेळी अपघात होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थिती कायम असूनही महापालिका प्रशासनाने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही, अशी नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. काढलेले पेव्हर्स तातडीने हटवून फुटपाथ पूर्ववत करावा अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. महापालिका प्रशासन याकडे केव्हा लक्ष देणार असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या 130व्या भागामध्ये मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की मतदार हाच लोकशाहीचा आत्मा असतो. त्यांनी लोकांना नवीन मतदारांसाठी मिठाई वाटण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या सरकारच्या कामाबद्दल बोलताना सांगितले की भारतात आज जगातील 3री सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम तयार झाली आहे. हे स्टार्टअप्स वेगळे आहेत, ज्यांची 10 वर्षांपूर्वी कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. पुढे ते म्हणाले की मी त्या सर्व तरुण मित्रांना सलाम करतो जे कोणत्या ना कोणत्या स्टार्टअपशी जोडलेले आहेत किंवा नवीन स्टार्टअप सुरू करू इच्छितात. आपल्या सर्वांचा एकच मंत्र असावा, गुणवत्ता असं झालं पाहिजे. आपण संकल्प करूया की गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शिक्षण हेच परिवर्तनाचे खरे साधन आहे या विचारातून गेले 6 ते 7 रविवार सातत्याने राबवण्यात आलेली आणि बेळगाव तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात विशेष ओळख निर्माण करणारी कैलासवासी श्री MD चौगुले व्याख्यानमाला उद्या हिंडलगा हायस्कूल हिंडलगा येथे सांगता समारंभाने पूर्णत्वास जाणार आहे. या व्याख्यानमालेमध्ये विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासातील अडचणी, स्पर्धेचे वास्तव, आत्मविश्वास, ध्येय निश्चिती व जीवनमूल्यांबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यामुळे ही व्याख्यानमाला केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरली आहे. आज रविवारी सांगता समारंभाच्या निमित्ताने इंग्रजी विषयाचे अभ्यासक व प्रभावी वक्ते सुनील लाड यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर डॉक्टर मधुरा गुरव यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यान झाले. 10वीच्या विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती व ताण दूर करण्यास उपयुक्त ठरली. सदर कार्यक्रम RM चौगुले व मातोश्री सौहार्द संघ नियमित मण्णूर यांच्या वतीने राबवण्यात आला. जाता जाता तरुण भारत न्यूज बुलेटिनच्या प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची सूचना. उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असल्याने न्यूज बुलेटिन प्रसारित केले जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच तरुण भारत न्यूज बुलेटिनच्या सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल.
तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.